नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे की आरोग्य विभाग भरती 2024 संदर्भात। बघा मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीच्या नवीन जाहिराती संदर्भात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, आरोग्य विभागाच्या नवीन जाहिराती संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, नंबर निवेदन उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर। सदर निवेदनाद्वारे असे प्रसिद्ध करण्यात येते की सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 8/5/2024 असे नमूद असलेली पदभरती जाहिरात सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यामध्ये मेडिकल ऑफिसर, डाटा एंट्री ऑपरेटर व शिपाई या पदांची पदभरती नमूद केलेली आहे। सदरची जाहिरात उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेली नाही अथवा नव्हती, तसेच या कार्यालयाचा सदर जाहिरातीशी काहीही संबंध नाही, त्यामुळे सदरची जाहिरात ही खोटी जाहिरात आहे असे समजण्यात यावे। तर बघा, जर आपण पाहिलं तर 8/5/2024 म्हणजेच नुकतीच जाहिरात आलेली आहे असं तुम्हाला वाटू शकेल, परंतु ह्या ठिकाणी बघा, जर आपण पाहिलं तर कोल्हापूर मंडळामार्फत या ठिकाणी माहिती काढण्यात आलेली की सदरची जी काही जाहिरात आहे ती उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेली नाही अथवा नव्हती, तसेच या कार्यालयाचा सदर जाहिरातीशी काहीही संबंध नाही, त्यामुळे सदरची जाहिरात ही खोटी जाहिरात आहे असे समजण्यात यावे। तर बघा, तुम्हाला जरी अशी जाहिरात आलेली असेल, त्यामध्ये मेडिकल ऑफिसर, डाटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई या पदांची भरती आहे असं सांगण्यात आलेलं असेल किंवा तुमच्या सोशल मीडियावरती आलेली असेल, तर ती सदरची जाहिरात खोटी आहे हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट होती नवीन जाहिरातीच्या संदर्भात। अपेक्षा आहे तुम्हाला या ठिकाणी ही जी काही अपडेट आहे ती आवडली असेल, कारण भरपूर विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून जाऊ शकतात त्या ठिकाणी, त्यामुळे मित्रांनो ही अपडेट देणे अत्यंत महत्त्वाचं होतं। अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।